आमटी भाजीला काय नसलं आणि चमचमीत काहीतरी खायचं झालं की आपल्या तोंडातून एकच आवाज असतं, सोयाबीन मटण करूया की. तर ना मटणाला तडजोड नाही असं म्हणणाऱ्या लोकांनी ना त्यांनी अशा पद्धतीने सोयाबीन मटण करून पहा बरं का. मटणसुद्धा विसराल बरं का. तुम्हाला सांगतो, हे सोयाबीन मटण करायला अजिबात तीळ लागत नाही, जिरे लागत नाही, खोबरे लागत नाही. बेसिक मसाले वापरून ना एकदम झणझणीत, चमचमीत आणि वेगळ्या पद्धतीनं हे सोयाबीन मटण तयार करणार आहोत. पहिली प्रोसेस आहे ती सेमच आहे. सोयाबीन मटण आहे ते भिजवून घ्यायचं गरम पाण्यामध्ये, झाकून ठेवायचं. आणि मसाल्यामध्ये बघा बटर किंवा तुपाचा वापर करायचा किंवा तेल असलं तरी चालतं. एक आहे ते आपण एक विलायची घेतली आहे, दालचिनी घेतली आहे, 2 लवंगा घेतले, तमालपत्री तेलामध्ये टाकून 4 मीडियम साईजचे कांदे आहे ते लांबडे कट करून घेतलेत. त्यामध्येच ना लाल मिरच्या घालायच्या. 4 टमाटर घेतलेत, बारके छोटे छोटे होते म्हणून 4, आणि मोठे असतील मीडियम असतील तर 2 नक्की घ्या. तर ह्या सगळं घातलं की थोडंसं आपण लसूणसुद्धा वापरलं आहे. सगळं साहित्य 10 ते 15 मिनटं मीडियम ते लो फ्लेमवर भाजून घ्यायचं. हे जी कन्सिस्टन्सी एकदम घटसर होण्यासाठी ह्यामध्ये घालायचं आपण फुटाण डाळ. मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे. आमटीसाठी गरम पाणी करून घेतले. कढईमध्ये घालायचं तेल. नॉनव्हेज म्हणतात ना, नॉनव्हेज म्हटलं की तेलाचा वापर जास्त करतात. आपण नॉनव्हेज नाही करणार, पण नॉनव्हेजला एकदम जेमतेम असं हे सोयाबीन मटण करणार आहोत. त्यामुळे तेल घातलं आहे. मसाला घालायचा ह्यामध्ये. तर तुम्हाला सांगते, ह्यामध्ये जिरे घातले नाही, तीळ घातले नाही, तरीसुद्धा आमटी घट्टसर होण्यासाठी इथं फुटाण डाळीचा वापर केला आहे. तेलामध्ये छान असा हा मसाला भाजून घ्यायचा. तेल सुटोस्तर. तेल सुटलं की त्यामध्ये आपला कांदा लसूण वापरायचा. थोडासा आपण एव्हरेस्ट मसाला वापरला आहे भाजीचा, म्हणजे रेग्युलरचे किचन किंग आपण मसाला वापरतो ना तो वापरायचा. तर हे सगळं साहित्य आहे ते लाल तिखट मसाला छान भाजलं, तेल सुटोस्तर की हे करून घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं, म्हणजे हे चटणी आणि मसाले त्यामध्ये शिजले जातात. तर तेल सुटलं आहे, त्यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी कुचरगुळून घालायची. आणि नंतर ह्यामध्ये घालणार आहोत आपण सोयाबीन मटण. तर हे कस्तुरी मेथी घालायला विसरू नका असा, त्यामुळे छान चव येते. तर अगदी ही अशाच पद्धतीनं लाल तिखट कमी करून तुम्ही पनीरची भाजी करू शकता, बटाट्याची करू शकता. विशेषतः ह्या ना सोयाबीन मटणाला ना ह्या खूप छान चव आली आहे या मसाल्यानं. इथं सोयाबीन मटण थोडंसं मोठं असल्यामुळं मी कट मारून घेतलं आहे. तुम्हाला कट मारून आवडत नसेल तर 2 भाग करून नसेल तर तुम्ही अखंड घातलं तरी चालतं. तर ह्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं. छान असं आपण परतून घेतलं ह्या मसाल्यामध्ये. तर हे आपण घटसर होण्यासाठी थोडंसं फुटाण डाळ ॲड केली आहे. त्यामुळं ना पातळ वगैरे होण्याची शक्यता नाही ही आमटी. तुम्हाला थोडंसं घटसर पाहिजे असेल तर पाणी तुमच्या आवडीनुसार ॲड करा. थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं. आणि बघू शकता हे आपली एकदम झणझणीत वेगळ्या पद्धतीची सोयाबीन मटणाची भाजी किंवा पातळ भाजी, रस्सा भाजी असं काही म्हणा, एकदम मस्त अशी ही तयार झाली आहे. तरीसुद्धा आली आहे. ह्याला हिरवीगार कोथिंबीर घालायची. गरमागरम भाकरी म्हणू नका, भात म्हणू नका, चपाती म्हणू नका, किंवा लच्छा परोठा आणला तरीसुद्धा चालेल का ह्याच्याबरोबर. तर तयार झालेली ही सोयाबीन मटणाची आमटी आहे ना, अगदी घरभर ह्याचा सुवास सुटला होता. विशेषतः ही भाजी ना खूप छान चवीला झाली आहे. कमी मसाल्याची एकदम मस्त ही भाजी तुम्हाला आवडली असेल तर बघायला तर नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर कमेंट करायला विसरू नका. आणि ही रेसिपी बघायला तुम्हाला आवडली असेल तर आपल्या सोनाली किचनला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका. आणि इथं बघू शकताय आपण सर्व केले, दिसताना किती सुंदर दिसते बघा. आणि खाऊन फक्त म्हणायचं भारीच की ओ.